लक्ष द्या. राज्य घटना व पंचायत राज यावर मी पहिला व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्टिव्ह मधून ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच वन लाइनर क्वेश्चन आपल्यासाठी मी बनवलेले आहे आणि यामध्ये तुम्ही केअरफुली ऐकलं आणि लक्ष जर दिलं म्हणजे बघितलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी तुम्हाला पडतील. वेळ न घालवता या ठिकाणी आपण एक एक प्रश्न बघूया. राज्य घटना व पंचायत राज संविधान म्हणजेच घटना समितीची स्थापना कोणाच्या शिफारशीवर करण्यात आली? कॅबिनेट मिशनने. कॅबिनेट कॅबिनेट मिशनला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? त्रिमंत्री योजना. संविधान सभेचे एकूण सदस्य किती होते? 389. 389. ब्रिटिश भारतासाठी संविधान सभेतील सदस्य संख्या किती होती? 296. संस्थानिकासाठी संविधान सभेतील सदस्य संख्या किती होती? 93. भारतातील 11 प्रांतासाठी संविधान सभेतील सदस्य संख्या किती होती? 292. दिल्ली, अजमेर, मारवाड, गुरगाव व बलुचिस्तान या प्रांतासाठी प्रत्येकी किती सदस्य होते? 1. जुलै ऑगस्ट 1946 मध्ये संविधान समितीच्या निवडणुका कोणासाठी झाल्या? ब्रिटिश भारतातील 296 जागासाठी. संविधान समितीच्या निवडणुकात सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने किती जागा जिंकल्या? 208. मुस्लिम लीग पक्षाने किती जागा जिंकल्या? 73. अपक्षाने किती जागा जिंकल्या? 15. संस्थानिकाच्या किती जागा भरल्या गेल्या नाहीत? 93. प्रत्येकी एक उमेदवार निवडून आल्या त्या पक्षांची संख्या किती होती? 3. कृषक प्रजा पक्षातून किती उमेदवार निवडून आला? 1. शेड्यूल कास्ट फेडरेशन मधून किती उमेदवार निवडून आला? 1. कम्युनिस्ट पक्षातून किती उमेदवार निवडून आले? 1. संविधान समितीची मूळ सदस्य संख्या कमी होण्याचे कारण काय होते? भारत पाकिस्तान फाळणी. भारतीय स्वतंत्र कायदा कधी संमत झाला? 18 जुलै 1947. 18 जुलै 1947. 18 जुलै 1947 च्या कायद्याने संविधान सभा कशा स्वरूपाची बनली? पूर्णतः सार्वभौम. संविधान सभा कोणत्या प्रकारची संस्था देखील बनली? विधिमंडळात्मक. 18 जुलै 1947 नंतर संविधान समितीची सदस्य संख्या किती झाली? 299. संविधान सभे संस्थानिकाचे प्रतिनिधी किती होते? 70. संविधान सभेत प्रांताचे सदस्य किती होते? 229. सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातून होते? संयुक्त प्रांत. संविधानाचे सर्वश्रेष्ठत्व हा कोणता मूलभूत सिद्धांत आहे? संविधानाची सर्वोच्चता. अधिकाराचे पृथक्करण हा सिद्धांत कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? सत्ता विभागणी. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? कायद्याचे राज्य. न्यायिक पुनर्विलोकन कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? न्यायपालिका. एक व्यक्ती एक मत हे तत्व कशाशी संबंधित आहे? लोकशाही. निवडणूक चिन्हाबाबत तरतूद कोणत्या आदेशात आहे? निवडणूक चिन्हे आरक्षण व वितरण आदेश 1968. संविधानाची उद्देश पत्रिका ही मूलभूत संरक्षणात्मक असल्याचे कोणी स्पष्ट केले? न्यायमूर्ती जगमोहन रेड्डी. भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कधी संमत झाली? 22 जुलै 1947. 22 जुलै 1947. भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणत्या संस्थेने संमत केली? घटना समिती. 14 ऑगस्ट 1947 च्या ठरावानुसार घटना समिती कशी बनली? सार्वभौम. जुलै 1946 मध्ये अस्तित्वात आलेली घटना समिती कशी नव्हती? सार्वभौम. भारतासाठी नवीन संविधान तयार करण्याचा अधिकार कोणाला मिळाला? कोणाला आहे? घटना समिती. जुन्या संविधानात फेरबदल करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? घटना समितीकडे. संविधान पुनर्विलोकन आयोग कधी नेमण्यात आला? 22 फेब्रुवारी 2000. संविधान पुनर्विलोकन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती एम.एन. वेंकटचलैया. न्यायमूर्ती एम.एन. वेंकटचलैया सर्वोच्च न्यायालय कोणते सरन्यायाधीश होते? 25वे. संविधान पुनर्विलोकन आयोगाने अहवाल कधी सादर केला? 31 मार्च 2002. संविधान पुनर्विलोकन आयोगाचा अहवाल स्वीकारण्यात आला का? नाही. भारतीय घटनात्मक विकासाची तरतूद कोणत्या कायद्याने झाली?
1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट 1928च्या नेहरू रिपोर्टमध्ये कोणत्या पद्धतीची शिफारस करण्यात आली होती? संघराज्यात्मक पद्धत. द्विगृही कायदे मंडळाची शिफारस कोणत्या अहवालात करण्यात आली? नेहरू रिपोर्ट 1928. मूलभूत हक्काची यादी कोणत्या अहवालात सुचवण्यात आली आहे? नेहरू रिपोर्ट 1928. भारतीय संविधानाचा संरक्षणात्मक भाग कोणत्या कायद्यावर आधारित आहे? भारत सरकार कायदा 1935. संविधानातील सुमारे 250 तरतुदी कोणत्या कायद्यातून घेतल्या आहेत? भारत सरकार कायदा 1935. लोकशाही पद्धतीने कायद्यावर आधारित राज्य साकार करणे हा कशाचा हेतू आहे? भारतीय संविधानाचा. भारतीय राज्यघटनेत सध्या एकूण किती भाग आहेत? 25. भारतीय राज्यघटनेत मूळ किती भाग आहेत? 22. कोणता भाग निश्चित करण्यात आला आहे? भाग 7. कोणते भाग नव्याने समाविष्ट करण्यात आले? 4A, 9A, 9B, 14A. भाग 1 मध्ये कोणत्या तरतुदी आहेत? संघराज्य व त्याचे क्षेत्र. नागरिकत्व कोणत्या कलमात आहे? कलम 5 ते 11. मूलभूत हक्क कोणत्या कलमात आहे? 12 ते 35. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या कलमात आहे? कलम 36 ते 51. मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? भाग 4 क. संघ राज्याची कार्यकारी यंत्रणा कोणत्या भागात येते? भाग 5. घटक राज्याशी संबंधित तरतुदी कोणत्या भागात आहे? भाग 6. घटक राज्याच्या कार्यकारी यंत्रणेत प्रमुख कोण आहेत? राज्यपाल. घटक राज्याच्या कार्यकारी यंत्रणेत मंत्र्यांच्या समूहाला काय म्हणतात? मंत्रिपरिषद. घटक राज्यातील कायदेशीर सल्लागार पद कोणते आहे? महाधिवक्ता. राज्य विधानमंडळाचा खालचा सभागृह कोणते आहे? विधानसभा. राज्य विधिमंडळाचा वरचा सभागृह कोणते आहे? विधान परिषद. म्हणजे राज्य विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? विधानसभा. आणि 66 नंबर राज्य विधानमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? विधान परिषद. असा याचा अर्थ आहे. घटक राज्यातील न्याय संस्थेचे सर्वोच्च न्यायालय कोणते आहे? उच्च न्यायालय. घटक राज्यातील दुय्यम न्यायालय कोणत्या भागात येतात? भाग 6. घटक राज्याशी संबंधित तरतुदी कोणत्या कलमात आहे? कलम 152 ते 237. कलम 238 कोणत्या भागाशी संबंधित होते? भाग 7. भाग 7 चे सध्याचे स्थान काय आहे? निर्शित. केंद्रशासित प्रदेशात संबंधित तरतुदी कोणत्या भागात आहे? भाग 8. केंद्रशासित प्रदेशाची संबंधित कलमे कोणती आहेत? कलम 239 ते 242. पंचायत राज व्यवस्थेचा समावेश कोणत्या भागात आहे? भाग 9. पंचायत राज्याशी संबंधित प्रमुख कलम कोणते आहे? कलम 243. नगरपालिका व्यवस्थेशी संबंधित तरतूद कोणत्या भागात आहे? भाग 1. सहकारी संस्थांची संबंधित तरतुदी कोणत्या भागात आहे? भाग 9 ख. अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे कोणत्या भागात आहे? भाग 10. केंद्र राज्य संबंध कोणत्या भागात आहे? भाग 11. वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविधान हक्क, दायित्व, प्रतिदायित्व कोणत्या भागात आहेत? भाग 12. भारताच्या राज्य क्षेत्रातील व्यापार, वाणिज्य व व्यवहार संबंध कोणत्या भागात आहेत? भाग 13. संघराज्य व घटक राज्याच्या अधिपत्याखाली सेवा कोणत्या भागात आहे? भाग 14. न्यायाधिकरणाची संबंधित तरतुदी कोणत्या भागात आहे? भाग 14 क. निवडणुका व निवडणूक आयोग कोणत्या भागात आहे? भाग 15. विवक्षित वर्गासंबंधी विशेष तरतुदी SC, ST, अँग्लो इंडियन कोणत्या भागात आहे? भाग 16. राज्य भाषेची संबंधित तरतुदी कोणत्या भागात आहे? भाग 17. अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्राशी संबंधित कलम कोणते आहे? कलम 244. केंद्र राज्य संबंधाशी संबंधित कलमे कोणती आहेत? कलम 245 ते 263. हे केंद्र राज्य संबंधित कलम आहे. वित्तविषयक तरतुदी कोणत्या कलमात आहे? कलम 264 ते 300 क. व्यापार, वाणिज्य व व्यवहार संबंध कोणत्या कलमात आहे? कलम 301 ते 307. सेवाशी संबंधित तरतुदी कोणत्या कलमात आहे? कलम 308 ते 323. न्यायाधिकरणाच्या संबंधित कलमे कोणती आहेत? कलम 323 व 323 क व 323 ख. निवडणूक आयोगाशी संबंधित कलमे कोणती आहेत? कलम 324 ते 329 क. विवक्षित वर्गाशी संबंधित कलमे कोणती आहेत? कलम 330 ते 342. आणीबाणी विषयक तरतुदी कोणत्या भागात आहे? भाग 18. आणीबाणी विषयक तरतुदी कोणत्या कलमात आहे? कलम 352 ते 360. संकीर्ण तरतुदी कोणत्या भागात आहे? भाग 19.
संकीर्ण तरतुदी कोणत्या कलमात आहे? कलम 361 ते 367. घटना दुरुस्ती कोणत्या भागात आहे? भाग 20. घटना दुरुस्ती कोणत्या कलमात आहे? कलम 368. अस्थायी संक्रमणी विशेष तरतुदी कोणत्या भागात आहे? भाग 21. अस्थायी संक्रमणी व विशेष तरतुदी कोणत्या कलमात आहे? कलम 369 ते 352. संविधानाचे संक्षिप्त नाव निरसने कोणत्या भागात आहे? भाग 12. राज्य घटनेतील एकूण अनुसूच्यांची संख्या किती आहे? 12. अनुसूचित 1 मध्ये कोणत्या तरतुदी आहेत? राज्य व केंद्रशासित प्रदेश. अनुसूचित 2 मध्ये कोणत्या तरतुदी आहेत? वेतन भत्ते व विशेषाधिकार. अनुसूचित 3 मध्ये कोणत्या तरतुदी आहेत? शपथांचे प्रतिज्ञांचे नमुने. अनुसूचित जाती जमाती बाबत तरतुदी कोणत्या अनुसूचित आहे? अनुसूचित 5. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची कोणत्या अनुसूचित आहे? अनुसूचित 7. भारतीय भाषेशी संबंधित अनुसूचित कोणती आहे? अनुसूचित 8. पक्षांतरामुळे होणारी अपात्रता कोणत्या अनुसूचित आहे? अनुसूचित 10. पंचायतीचे अधिकार प्राधिकार व जबाबदाऱ्या कोणत्या अनुसूचित आहे? अनुसूचित 2. नगरपालिकेचे अधिकार प्राधिकार व जबाबदाऱ्या कोणत्या अनुसूचित आहे? अनुसूचित 12. मूलभूत अधिकाराची संख्या किती आहे? 6. मूलभूत कर्तव्याची संख्या किती आहे? 11. शिक्षणाचा हक्क कोणत्या घटना दुरुस्ती ते मूलभूत हक्क बनला? 86वी घटना दुरुस्ती. शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमाशी संबंधित आहे? कलम 21. शिक्षणाचा अधिकार कायदा राष्ट्रास कधी समर्पित करण्यात आला? 1 एप्रिल 2010. शिक्षणाचा अधिकार कायदा राष्ट्रास कोणी समर्पित केला? डॉक्टर मनमोहन सिंग. भारतीय राज्य घटनेत सुमारे किती कलमे आहे? सुमारे 470 कलमे आहे. भारत हा राज्याचा संघ आहे हे कोणते कलम आहे? कलम 1. नवीन राज्याची निर्मिती कोणत्या कलमात आहे? कलम 2. राज्याचे भूभाग सीमा व नावे बदलणे कोणत्या कलमात आहे? कलम 3. अस्पृश्यता पाळण्यास बंदी कोणत्या कलमात आहे? कलम 17. अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण कोणत्या कलमात आहे? कलम 29. ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमात आहे? कलम 40. समाज नागरिक कायदा कोणत्या कलमात आहे? कलम 44. मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहे? कलम 51. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कोणत्या कलमात आहे? कलम 32. राष्ट्रपती कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपती संबंधित कोणते कलम आहे? कलम 52. उपराष्ट्रपती संबंधित कलम कोणतं? कलम 63. महाभियोग कोणत्या कलमाशी संबंधित आहे? कलम 61. राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 72. राष्ट्रपती उपराष्ट्र निवडणूक वाद कोणत्या कलमात आहे? कलम 71. संसद कोणत्या कलमाशी संबंधित आहे? कलम 79. पंतप्रधान व मंत्रिमंडळ कोणत्या कलमा संबंधित आहे? कलम 74. राज्यसभा कोणत्या कलमाशी संबंधित आहे? कलम 80. लोकसभा कोणत्या कलमाशी संबंधित आहे? कलम 81. संसदेचे अधिवेशन कोणत्या कलमात आहे? कलम 85. राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण कोणत्या कलमात आहे? कलम 87. अर्थविधेयक व्याख्या कोणत्या कलमात आहे? कलम 110. वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच अंदाजपत्रक कोणत्या कलमात आहे? कलम 112. राष्ट्रपतीचा वट हुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 123. संसद सदस्यांना शपथ कोण देतात? राष्ट्रपती. राष्ट्रपती विधेयकांना काय देतात? संमती. धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? लोकसभा. सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम कोणते आहे? कलम 124. सर्वोच्च न्यायालयाशी कलम 124 संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यार्थ न्यायमूर्ती कोणत्या कलमात आहे? कलम 126. सर्वोच्च न्यायालयात निवृत्त न्यायमूर्ती नियुक्ती कोणत्या कलमात आहे? कलम 127. सर्वोच्च न्यायालयात तदर्थ ऍड होक न्यायमूर्ती कोणत्या कलमात आहे? कलम 129. सर्वोच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे न्यायालय? अभिलेख न्यायालय. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला कोणत्या कलमाखाली घेऊ शकतात? कलम 143. नियंत्रक व महालेखा परीक्षक कोणत्या कलमात आहे? कलम 148. घटक राज्यांच्या राज्यपालाची नेमणूक कोणत्या कलमात आहे? कलम 145. राज्यपालाचा स्वविवेक अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 163. राज्याचा महाधिवक्ता कोणत्या कलमात आहे? कलम 165. राज्याचा महाधिवक्ता संबंधित कलम 165. विधान परिषदेची निर्मिती व बरखास्ती कोणत्या कलमात आहे? कलम 169. विधानसभेची रचना कोणत्या कलमात आहे? कलम 170. विधान परिषदेची रचना कोणत्या कलमात आहे? कलम 171. घटक राज्याचे अंदाजपत्रक कोणत्या कलमात आहे? कलम 202. राज्यपालाचे वट हुकूम काढण्याचे अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 213. घटक राज्यासाठी उच्च न्यायालय कोणत्या कलमात आहे? कलम 214.
उच्च न्यायालय हे कोणत्या प्रकारचे न्यायालय आहे? अभिलेख न्यायालय. सामायिक उच्च न्यायालय कोणत्या कलमात आहे? कलम 231. जिल्हा न्यायालय कोणत्या कलमाशी संबंधित आहे? कलम 233. केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणत्या कलमात आहे? कलम 241. संसदेचे विशेषाधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 248. आंतरराज्यीय पाणी वाटपा संबंधित लवाद कोणत्या कलमात आहे? कलम 262. आंतरराज्यीय परिषद कोणत्या कलमात आहे? कलम 263. वित्त आयोग कोणत्या कलमात आहे? कलम 280. एकत्रित संचित व आकस्मिक निधी कोणत्या कलमात आहे? कलम 283. अखिल भारतीय सेवा कोणत्या कलमात आहे? कलम 312. केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कोणत्या कलमात आहे? कलम 315. प्रशासकीय न्यायाधिकरण कोणत्या कलमात आहे? कलम 323. निवडणूक आयोग कोणत्या कलमात आहे? कलम 324. लोकसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागा कोणत्या कलमात आहे? कलम 330. हिंदी ही संघराज्याची राज्यभाषा कोणत्या कलमात आहे? कलम 343. राज्यभाषेसाठी आयोग व संसदीय समिती कोणत्या कलमात आहे? कलम 344. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमात आहे? कलम 352. राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमात आहे? कलम 356. आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमात आहे? कलम 360. ही तिन्ही कलमे महत्वाची. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, राष्ट्रपती राजवट 356, आर्थिक आणीबाणी 360. राष्ट्रपती व राज्यपाल यांना संरक्षण कोणत्या कलमात आहे? कलम 361. घटना दुरुस्ती कोणत्या कलमात आहे? कलम 368. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा कोणत्या कलमात आहे? कलम 370. महाराष्ट्र व गुजराती वैधानिक विकास मंडळे कोणत्या कलमात आहे? कलम 71-2. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा कोणत्या कलमात आहे? कलम 373. संविधानाचे नाव कोणत्या कलमात आहे? कलम 393. भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका कशाला म्हणतात? घटनेचा आत्मा. उद्देश पत्रिका म्हणजे घटनेची काय आहे? प्रास्ताविक नांदी. उद्देश पत्रिकेला घटनाकारांनी काय मानले आहे? गुरकिल्ली. उद्देश पत्रिका मंजूर कधी झाली? 26 नोव्हेंबर 1949. उद्देश पत्रिका कोणत्या ठरावावर आधारित आहे? ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेझोल्युशन. उद्देश पत्रिका कोणी मांडली? पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका सरनामा ही संविधानाचा भाग आहे का? होय, उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग आहे. उद्देश पत्रिकामध्ये दुरुस्ती कोणत्या कलमानुसार करता येते? कलम 368 नुसार. संविधानात दुरुस्ती करताना कोणत्या गोष्टीला धक्का देता येत नाही? संविधानाच्या मौलिक संरचनेला. उद्देश पत्रिकेमध्ये आतापर्यंत किती वेळा दुरुस्ती करण्यात आल्या आहे? एकदाच. उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती कोणत्या घटना दुरुस्तीचे करण्यात आली आहे? 42व्या घटना दुरुस्तीने. उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती कधी करण्यात आली? 8 डिसेंबर 1976 रोजी. 42व्या घटना दुरुस्तीने उद्देश पत्रिकेमध्ये कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले? समाजवादी, धर्मनिरपेक्ष व राष्ट्राची एकात्मता, इंटिग्रिटी. उद्देश पत्रिकेवरून किती गोष्टी स्पष्ट होतात? 3 गोष्टी. उद्देश पत्रिकेवरून स्पष्ट होणाऱ्या पहिल्या गोष्टीचा संबंध कशाशी आहे? घटनेच्या उगमस्थानाशी. भारतीय संविधानाचे उगमस्थान काय आहे? भारतीय जनता. घटनेच्या उगमस्थानाचा अर्थ काय आहे? भारतीय जनतेचे स्वतःसाठी बनवलेली घटना. घटनेच्या उगमस्थानाचा अर्थ काय आहे? भारतीय जनतेने स्वतःसाठी बनवलेली घटना. उद्देश पत्रिकेवरून स्पष्ट होणाऱ्या दुसऱ्या गोष्टीचा संबंध कशाशी आहे? राज्यव्यवस्थेच्या स्वरूपाशी. भारत कधी सार्वभौम राष्ट्र बनला? 26 जानेवारी 1950 रोजी. 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 या काळात भारताचे स्थान कसे होते? वसाहतीचे स्वातंत्र्य होते. सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय? अंतर्गत व बहिर्गतरित्या कोणाचेही वर्चस्व नसलेले राष्ट्र. भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली आहे? समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी राजव्यवस्थेचा मुख्य उद्देश काय आहे? श्रमिकाचे शोषण थांबवणे. धर्मनिरपेक्ष राज्यात धर्म ही कशाशी संबंधित आहे? व्यक्तीच्या खाजगी व ऐच्छिक बाब. सार्वजनिक बाबीमध्ये धर्माची ढवळाढवळ मान्य आहे का? नाही. लोकशाही म्हणजे काय? लोकांवरती शासन म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजेच काय? लोकशाही. लोकशाहीत अंतिम सत्ता कोणाकडे असते? भारतीय जनतेकडे. गणराज्य म्हणजे काय? राजा नसलेले राज्य. भारतीय गणराज्यात सर्वोच्च शासक कोण आहे? राष्ट्रपती. भारतीय राष्ट्रपतीची निवड कशी होते? अप्रत्यक्षपणे. उद्देश पत्रिकेवरून स्पष्ट होणाऱ्या तिसऱ्या गोष्टीशी संबंधित कशाशी आहे? राजव्यवस्थेशी उद्देशाशी. भारतीय राज्यघटनेत मुख्य उद्देश काय आहे? सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता मिळवून देणे. सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय कोणत्या मूल्याशी संबंधित आहे? न्याय, जस्टिस. विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व
धर्म, उपासना याचे स्वातंत्र्य कोणत्या मूल्याशी संबंध आहे? स्वातंत्र्य, लिबर्टी. दर्जा व समान संधी कोणत्या मूल्याशी संबंधित आहे? समता, इक्वलिटी. व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व अखंडता राखणारे मूल्य कोणते? बंधुता. 1960च्या कोणत्या खटल्यात उद्देश पत्रिका घटनेचा भाग नाही असे सांगितले? बेरोबारी युनियन केस. 1973च्या कोणत्या खटल्यात उद्देश पत्रिका घटनेचा भाग सांगितले आहे? केशवनंद भारती विरुद्ध केरळ सरकार. 1995च्या कोणत्या खटल्यात उद्देश पत्रिकेचा घटनेचा भाग असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे? LIC ऑफ इंडिया म्हणजे लीक ऑफ इंडिया. उद्देश पत्रिकेच्या अंमलबजावणीसाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात का? नाही. KM मुन्सी यांनी उद्देश पत्रिकेला काय म्हटले? भारतीय सार्वभौम लोकशाही गणराज्य राजकीय कुंडली. पण ठाकूरदास भार्गव यांच्या मते सरनामा म्हणजे काय? राज्यघटनेचा आत्मा. पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या मध्ये सरनामा कशाची किल्ली आहे? राज्यघटनेची किल्ली आहे. व ठाकूरदास भार्गव यांच्या मते सरनामा कोणती मोजपट्टी आहे? संविधानाचे मूल्यमापन करणारी मोजपट्टी आहे. व ठाकूरदास भार्गव यांनी सरनाम्याचे वर्णन कसे केले आहे? एक उत्कृष्ट गद्य काव्य. न्यायमूर्ती M. हिदुतल्ला यांच्यामध्ये सरनामा कोणत्या जाहीरनाम्याशी साधर्म्य साधतो? अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या जाहीरनाम्याशी. न्यायमूर्ती M. हिदायतुल्ला यांच्या मते सरनामा कशाचा आत्मा आहे? भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. नानी पालखीवाला यांच्यामध्ये सरनामा म्हणजे काय? संविधानाचे ओळखपत्रक. आचार्य JP कृपलानी यांच्या मते सरनामा म्हणजे काय? कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे. सर अर्नेस्ट बार्कर यांच्या मध्ये सरनामा म्हणजे काय? भारतीय राज्यघटनेचे मुख्य तत्व. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण कलम आणि उद्देश पत्रिके संबंधी बघितलं आहे. पुढील भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. त्या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.